नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? होप सो की तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठल्याही दुकानावरती शॉपिंग करण्यासाठी जाता, काही खरेदी करण्यासाठी जाता, तर तेव्हा दुकानदार तुम्हाला सांगतो की आमच्या या प्रोडक्ट वरती एवढा एवढा डिस्काउंट आहे, एवढी सूट आहे. परंतु डिस्काउंट कॅल्क्युलेट कसा करायचा हे जर तुम्हाला माहित नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, समजा तुम्ही एक 1000 रुपयाचं शर्ट विकत घेताय, 1000 रुपये, आणि या शर्ट वरती तुम्हाला आहे 20% सूट. किती टक्के सूट आहे? 20% सूट आहे. तर आता 1000 रुपयाची 20% सूट म्हणजे किती पैसे तुम्हाला दुकानदाराला द्यावे लागणार? तर एकदम सोपं आहे मित्रांनो, तुम्ही कॅल्क्युलेटर सुद्धा ओपन करून एकदम एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही जो डिस्काउंट आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हे 20% आहे तर 20% इथे 20 लिहायचं आहे, याला गुणिले 1000 करायचं आहे, आणि याला तुम्हाला काय करायचंय, 100 ने भाग द्यायचा आहे. तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे किती झाले? 20 10 200. आता 200 रुपये हे तुम्हाला एवढा डिस्काउंट यावरती मिळणार आहे. आपली ओरिजिनल प्राइस किती आहे? 1000 रुपये. मग 1000 रुपयामधून 200 रुपये मायनस करा, तर ते होतील 800 रुपये. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करू शकता, कुठल्याही प्रोडक्ट वरचा डिस्काउंट जर तुम्हाला मिळत असेल तर तो तुम्ही फोनचा वापर करून तुरंत काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. तर मित्रांनो, आहे ना सोपी पद्धत? तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.